हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीचा 41वा धडा पाहणार आहोत. इयत्ता पहिलीचा नवे ते हवे काय आहे या धड्यामध्ये पाहूया. आता बाळांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते बरं? एक आजोबा आहे, एक मुलगी आहे, जे दोघ जण कुठं बसले? दाराच्या बाहेर बसलेले. तर हे काय दिसते? गाव दिसते. इथे तुळशी वृंदावन दिसते. आता पाहू आपण खाली काय दिलेलं आहे. ठीक आहे, खाली काय दिलं? इथं स्वरा. ह्या मुलीचं नाव आहे स्वरा. काय झाले आजोबा? ती विचारते आजोबांना. आजोबा काय म्हणतात मग? माझी नात ओवी शहरात राहते. माझी नात आहे ना, ती शहरात राहते. मला तिची आठवण येते. खूप दिवस झाले तिला भेटून. आजोबा म्हणतात, अगं स्वरा, अगं माझी जी नात आहे ना छोटीशी, ओवी नाव आहे तिचं, ती कुठं राहते? शहरात राहते. मला तिची आठवण येते. ज्यांचे मम्मी पप्पा शहरात कामाला असतात ना, ते गावाकडे राहत नाहीत. आणि ज्यांचे नसतात, ज्यांचे शेती करतात, ते गावाकडे राहतात. मग त्या स्वराचे मम्मी पप्पा म्हणजे हा आजोबांचा मुलगा व सून कोणीतरी काम करत असेल शहरात, म्हणून ते शहरात राहतात. तुम्ही कुठे राहता ते कमेंट करून सांगा. आता आपण खाली पाहूया दुसऱ्या चित्रामध्ये काय होतंय. मग स्वरा, एवढंच ना? ती म्हणते एवढंच ना, तुम्हाला फक्त आठवणच येते ना? आलेच मी. ही बघा ओवी, बोला तिच्याशी. आजोबा, किती छान, मोबाईलमुळे ओवीची भेट झाली. मग ती स्वरा काय करते? ओवीला व्हिडिओ कॉल लावून देते. दिसतोय नाही तर मोबाईलमध्ये कोण दिसती? आजोबांची नात ओवी. तर ते तिच्याशी बोलताय, समजलं? व्हिडिओ कॉलच्या साईडने. तुम्ही पण व्हिडिओ कॉल करत असताल ना तुमच्या आजीला, आजोबाला, मामाला, आत्याला. आता इथे काय प्रश्न दिलेत ते पाहूया. सांगा. एक काय आहे? आजोबांची नात कोठे राहत होती? आजोबांची नात कोठे राहते? तर ती शहरात राहत होती. त्याच्यामुळे आजोबांना तिची आठवण येत होती की नाही? कारण की तिची आणि त्यांची भेट होत नव्हती. आता दुसरं आहे, ओवीशी बोलण्यासाठी आजोबांना कोणी मदत केली? ही स्वरा नावाची मुलगी आहे ना, तिनेच व्हिडिओ कॉल लावून दिला ना. ही दिसती का? आजोबांना ओवीशी बोलण्यासाठी स्वराने मदत केली. समजलं? आता इथं तिसरा प्रश्न पाहूया. आजोबांना ओवीशी बोलता यावे यासाठी स्वराने काय केले? दिसतंय तुम्हाला इथे काय केले? व्हिडिओ कॉल लावलाय. आता हा शेवटचा प्रश्न. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची नावे सांगा. कोणकोणते साधने वापरली जातात? तर आपला मोबाईल झाला बरं का, लॅपटॉप, टॅबलेट. अशा पद्धतीने एकमेकांशी आपण संपर्क साधतो. आता इथेच हा धडा संपलेला आहे. एकदम छोटासा धडा होता. आता पुढचा धडा म्हणजे आता सिलेबस संपलेला आहे. पुढे छोटे छोटे धडे राहिलेत, ते तुम्हीच पहा. थँक्यू.